नमस्कार. 10 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप करते आणि त्या वर्कशॉपचं नाव आहे प्रज्ञा वर्कशॉप. प्रज्ञाचा अर्थ विजडम, म्हणजे संस्कृतमध्ये प्रज्ञा म्हटलं जातं, त्याचा अर्थ आहे विजडम. तर ह्या वर्कशॉपचं माझं मोटिव्ह नेमकं काय आहे? मागच्या काही दिवसांमध्ये मला बऱ्याच पालकांचे, म्हणजे 4-5 पालकांचे एका आठवड्यामध्ये फोन आले आणि त्यांचा कन्सर्न हा होता की पीटीएम झाली शाळेतून असं सांगितलं गेलं की त्याचं लिखाण फास्ट नाही होत आहे किंवा थोडं अभ्यासात मागे पडते आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि मला लक्षात आलं पालक सुद्धा कन्सर्न होते. सगळ्यात आधी तर त्यांना असं वाटतं की माझं काही चुकतंय का, मी अजून कुठे कमी पडतोय का, वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. या सगळ्याचा एक आढावा घेत असताना आणि विचार करत असताना आणि पॅरलली मी माझ्या मुलीसाठी काहीतरी एक प्रोग्राम रेडी करत होते आणि त्यातून मला ही संकल्पना सुचली की आपण हे सगळ्या मुलांसाठी करावं. त्यामुळे पहिली बॅच जी होते, फक्त 10 मुलांची पहिली बॅच मी घेते. ह्या वर्कशॉपमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे माझं मोटिव्ह काय आहे, तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ह्या काळात मुलांना जवळजवळ सगळ्या गोष्टी खूप इझी मिळत आहेत. म्हणजे असं होतंय की पुढे प्रश्न असा पडेल की टीचर का हवे, म्हणजे मला एखादा प्रश्न अडला मी AI ला विचारते, मला स्पेलिंग पाहिजे तर मी AI ला विचारेल. सो ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी मुलांना इमिजिएटली अवेलेबल आहे. आता ह्याची चांगली बाजू ही पण आहे, मुलं फास्ट ग्रो होतील, म्हणजे मला हे म्हणायचंय की टेक्नॉलॉजिकली मुलं खूप एक्सपर्ट होत आहेत. पण त्याची दुसरी एक बाजू अशीही मला वाटते की जिथे जसं आपण शाळेत असताना आपल्याला काही गोष्टी पाठांतर करायच्या आहेत किंवा काही एक सिस्टम होती आणि त्याचा काही प्रमाणात आपल्यावर खूप चांगला परिणाम झाला, जिथे आपल्याला स्ट्रेच करावं लागलं स्वतःला, म्हणजे पाठांतर करण्यासाठी, काही गोष्टी लिहिण्यासाठी, पास होण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागली आणि त्याचं काहीतरी एक बेंचमार्क होतं. तर अशा ह्या गोष्टी आता मुलांना नाही, शाळेमध्ये त्यांना नापास होण्याचा कन्सेप्ट नाहीये. त्यामुळे आणि पालक फार कम्पेअर करू नका आणि ह्या सगळ्या अशा गोष्टींमध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की असंही घडतंय की जिथे मुलांना खूप सगळं इझी होते आणि त्याचा परिणाम त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना ना स्ट्रेच मिळत नाही किंवा त्या मेंटल ॲबिलिटीजना त्यांना कुठेतरी तो वाव आपण देत नाही आहोत वेळेच्या अगोदर काही गोष्टी दिल्यामुळे. आणि ह्याच थॉटने मला असं वाटतं की मुलांमध्ये जे लर्निंग इंटेलिजन्स आहे त्याला एका वेगळ्या स्टाईलने आता एन्हान्स करण्याची गरज आहे, वेगळ्या पद्धतीने एन्हान्स करण्याची गरज आहे. तर ह्या वर्कशॉपमध्ये मी जवळजवळ 6 एरियाज बघते मुलांच्या. जसे की फक्त खूप पालकांशी बोलल्यावर मला असं लक्षात आलं अकॅडमिक्सवर आणि अभ्यासावर जास्त फोकस असतो, पण तेवढं इनफ नाहीये, तेवढं पुरेसं नाहीये. ह्या आत्ताच्या मुलांना इंटेलिजंटली आपल्याला जर इव्हॉल्व्ह करायचं असेल, पुढे न्यायचं असेल, तर फक्त अकॅडमिक्स किंवा फक्त शाळेचा अभ्यास पुरेसा नाहीये. तर ओव्हरऑल कुठलाही विषय शिकताना त्यांच्यातल्या लर्निंग इंटेलिजन्सला वाव मिळाला पाहिजे आणि तो इंटेलिजन्स एका नेक्स्ट लेवलला गेला पाहिजे, जेणेकरून फक्त अभ्यास नाही, शाळेचा अभ्यास नाही, तर त्यांना इतरही काही शिकायचं असेल, जसं की स्पोर्ट्स आहे, एखादं वाद्य आहे, म्युझिक, किंवा एखादा विषय आहे, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो कोणत्याही विषयाला शिकण्यासाठीचा जो इंटेलिजन्स रिक्वायर्ड आहे तो त्यांचा एका नेक्स्ट लेवलला गेला पाहिजे. त्यानंतर मला असं वाटतं इमोशनल इंटेलिजन्सवर काम होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मुलांना त्यांच्या इमोशन्स आयडेंटिफाय करणं आणि त्याला योग्य पद्धतीने वाव देणं. म्हणजे माझं हे मत आहे की आता नापास न करण्याच्या मेथडमुळे कदाचित एखादा फेल्युअर, फ्युचरमध्ये येणारा फेल्युअर त्यांना एक्सेप्ट नाही करता आला किंवा तो पचवता नाही आला, तर त्यासाठीचं आपलं प्रिपरेशन आत्ताच झालेलं असलं पाहिजे, जेणेकरून पुढे येणारे चॅलेंजेसना त्यांना एका वेगळ्या पद्धतीने सहजपणे हाताळता आलं पाहिजे. आणि त्यासाठी महत्वाचा आहे बेस, तो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. त्याला एका नेक्स्ट लेवलला नेता आलं पाहिजे, त्यामध्ये त्यांना फास्ट इव्हॉल्व्ह होता आलं पाहिजे. ह्यासाठीचं काम देखील या वर्कशॉपमध्ये होणार आहे. तिसरा भाग आहे तो म्हणजे रिलेशनशिप, कम्युनिकेशन. म्हणजे मला काय हवंय आणि माझ्या बरोबर जी टीम आहे किंवा माझ्या बरोबरची जी मित्रमंडळी आहेत, माझे कुटुंबीय जे आहेत, त्यांना काय हवंय त्यांनाही समजणं आणि मलाही स्वतःला एक्सप्रेस करता येणं, यासाठी जे स्किल्स महत्वाचे आहेत
म्हणजे मैत्रीपासून ते नात्यांपासून ते पुढे जाऊन जेव्हा ते वेगवेगळ्या टीममध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतील त्यासाठी लागणारे स्किल्स आपण आत्तापासून मुलांमध्ये बिल्ड केले पाहिजेत. आणि त्या बाबतीतला तो आस्पेक्ट जो आहे तो आस्पेक्टही ह्या वर्कशॉपमध्ये मी कव्हर करणार आहे. आणि हे झालं तिसरं. चौथं भाग मुलांची मेंटल स्ट्रेंथ, करेज, इमोशनल इंटेलिजन्स हा एक वेगळा आस्पेक्ट आहे. आणि मला असं वाटतं मेंटल स्ट्रेंथ म्हणजे त्यांच्या ॲबिलिटीज, म्हणजे ते फोकस करण्यापासून लर्निंग डिझायर पर्यंत अशा वेगवेगळ्या मेंटल ॲबिलिटीजना एक्सप्लोर करणार आहे. हा चौथा भाग ह्या वर्कशॉपमध्ये मी कव्हर करणार आहे. आणि त्याचबरोबर रिसर्च, क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे एखादं त्यांना डिसिजन घ्यायचं आहे, जसं की आई बाबा सांगतायत की तू हा विषय घेऊन पुढे जा, पण त्या मुलाला किंवा त्या मुलीला हे हवंय की नाही मला ह्या विषयात अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यासाठी लागणारा रिसर्च, लोकांशी बोलणं, वेगवेगळे इंटरव्ह्यूज घेणं, स्वतःचं अनालिसिस करणं. आता हे कदाचित मी सांगत असताना तुम्हाला हे फार मोठं वाटत असेल, पण ह्या बेसिक लेवलला आता स्किल्स बिल्ड होणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या रिसर्च नंतर माझं डिसिजन मला घेता आलं पाहिजे. मग ते डिसिजन पुढे जाऊन चुकीचं ठरलं तरी त्याची जबाबदारी मला घेता आली पाहिजे. हे डिसिजन पुढे जाऊन जर का योग्य ठरलं तर त्याच्यातून अजून लर्निंग, नेक्स्ट लर्निंग काय आहे हेही लक्षात घेता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या वर्कशॉपमध्ये मी मुलांबरोबर त्यांच्या इंडिव्हिज्युअल लाईफमधले हे ॲस्पेक्ट्स अनकव्हर करणार आहे. आणि हे सगळ्याच्या खाली म्हणजे फाउंडेशन मला असं वाटतं की मुलांचं कॅरेक्टर, त्यांचे स्वतःचे व्हॅल्यूज, एथिक्स ह्यावर त्यांना विचार करायला लावणं आणि ह्या दिशेने त्यांना नेणं हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे कॅरेक्टर किंवा एखादं कॅरेक्टर बिल्ड होतं ते ॲडल्ट झाल्यावर बिल्ड होत नाही. म्हणजे 18 वर्षानंतर आता तू कॅरेक्टरवर लक्ष दे आणि आता तुझं कॅरेक्टर कसं असलं पाहिजे ते ठरव. इट इज नॉट लाईक दॅट. मला असं वाटतं लहानपणापासून टीचर्स आणि पालक, म्हणजे जास्तीत जास्त वेळ मुलं टीचर्स बरोबर घालवतात आणि पालकांबरोबर घालवतात, तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या मुलाचं कॅरेक्टर कसं असलं पाहिजे आणि त्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन काय राहतंय. त्याचबरोबर स्पेशली 10-11 वर्षाची पुढची जी मुलं आहेत ती वेगळ्या लेवलला विचार करू शकतात, तर त्यांच्या विचारांना आत्ताच आपण एक दिशा दिली पाहिजे, पुश दिला पाहिजे, जेणेकरून त्यांचं कॅरेक्टर बिल्ड होण्यामध्ये मदत होईल. आता हे सगळं जे काही प्रज्ञा वर्कशॉपमध्ये मी करणार आहे ते मी मुलांना कुठल्याही इन्स्ट्रक्शनल फॉर्ममध्ये नाही करणार आहे की अच्छा हे कर, दिस इज द थिअरी, आता तू असा विचार कर. ऑफकोर्स काही भाग इन्स्ट्रक्शनल असणार आहे, पण बराचसा भाग हा अनकॉन्शियसली त्यांना ट्रेन करण्यामध्ये असणार आहे, जिथे प्रत्येक जर 10 मुलं आहेत ह्या 10 मुलांना त्यांच्याकडे अवेलेबल असलेले रिसोर्सेस, त्यांची जडणघडण, त्यांचे उद्दिष्ट पुढचे आणि त्यांचे स्वतःचे इंटरनल पॅटर्न्स काय आहेत त्याप्रमाणे इंडिव्हिज्युअली त्यांना त्यांची जर्नी पुढे नेण्यासाठीचं एक फाउंडेशन रेडी करून देणार आहे. त्यांचे हे आस्पेक्ट्स ओपन अप होणार आहेत, अनकव्हर होणार आहेत. आता ह्या वर्कशॉपमध्ये हे मी पूर्ण वर्कशॉप 4 फेजेसमध्ये डिवाइड केले. पहिली फेज आहे जिकडे त्या मुलाबरोबर जे स्टुडंट आहे त्यांच्याबरोबर 1-to-1 सेशन असणार आहे, हे समजून घेण्यासाठी की ह्या मुलाचं आयुष्य नेमकं कसं आहे, आत्तापर्यंत कसं झाले, पुढे ते कसं न्यायचं आहे. त्या पहिल्याच फेजमध्ये मुलाबरोबरचं 1-to-1 डिस्कशन झाल्यानंतर मी पालकांबरोबर, आई बाबा दोघांबरोबरही 1-on-1 डिस्कशन करणार आहे. कशासाठी तर आई बाबांचे इनपुट्स काय आहेत आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि ह्या सगळे अँगल्स लक्षात घेतल्यानंतर त्या मुलाच्या आयुष्यासाठी पुढच्या काही महिन्यात काय आपल्याला चेंजेस करायचे आहेत, काय डेव्हलपमेंट आणायची आहे, त्याचा एक त्याला रिपोर्ट म्हणू शकतो, एक रिपोर्ट असा तयार होईल. ही झाली पहिली फेज. दुसऱ्या फेजमध्ये 2 दिवस इंटेन्स काम मुलांबरोबर होणार आहे. इंटेन्स म्हणते तेव्हा मुलं थकतील असं नाही, पण त्यांच्या विचारांना, त्यांच्या मेंदूला खूप चालना दिले जाणार आहेत. बरेचसे त्यांचे प्रश्नांनी, ऍक्टिव्हिटीजने बरेचसे त्यांना त्यांच्यातल्याच बऱ्याचशा एरियाज अनकव्हर होतील. कदाचित मुलं हे शब्दशः सांगू शकणार नाही, बट दॅट इज गोइंग टू हॅपन इनसाइड देअर ब्रेन. तिसऱ्या फेजमध्ये मुलांबरोबर पुढचा 1-1.5 महिना ऑनलाईन सेशन्स असणार आहेत आणि ह्यामध्ये त्यांचा प्रोग्रेस ट्रॅक करणं, त्यांना काय पुढे, कसं ते पुढे जात आहेत, त्यांच्या आफ्टर चेंजेस म्हणजे 2 दिवसाच्या वर्कशॉप नंतर त्यांच्यात काय चेंजेस झालेत
हे सगळं लक्षात घेण्यासाठीचा हा सगळा पुढचा तिसरा फेज असणार आहे. आणि चौथ्या फेजमध्ये पुन्हा पालक आणि मी म्हणजे आपलं 1-on-1 होणार, 1-on-1 सेशन होईल, जिथे आपण एक कम्प्लिशन या 3-4 महिन्यात काय कम्प्लीट झालेलं आहे ते, मग कुठून कुठे आलंय, त्याचे डिसिजन मेकिंग कसे बदलले आहेत, त्याचा दृष्टिकोन कसं बदललाय, त्याचं बिहेवियर कसं बदललंय, त्याचे हॅबिट्स कसे बदलले आहेत, ह्या सगळ्याचा एक आढावा घेणार आणि त्याप्रमाणे एक पुढचा एक डायरेक्शन मुलांसाठीची तयार करणार. तर हे अशा प्रकारे हे प्रज्ञा वर्कशॉप 4 फेजेसमध्ये मी घेणार आहे. ह्यामागचं मोटिव्ह माझं असं आहे की जनरेशनला जसं टेक्नॉलॉजीने आपण ऍडव्हान्स्ड होत आहेत आणि ते खूप वेगळ्या जास्त स्पीडने बदलत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की गॅप कुठेतरी तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण ॲज अ पालक आणि मुलं यांच्यात गॅप, विचारांचा, डिसिजन्सचा, वागण्याचा गॅप तयार होण्याची शक्यता आहे. आणि तो गॅप तयार होऊ नये असं मला वाटते, किंवा त्याला वेळीच त्या गॅपला फील करता आलं पाहिजे. त्यासाठी मूल पण आणि पालकही, पण हे खास करून मुलांसाठी वर्कशॉप असणार आहे. तुम्हाला जर असं वाटतंय की हे फायद्याचं असेल तुमच्यासाठी, आणि डेफिनेटली फायद्याचंच आहे, म्हणजे असं कोणी नसणार आहे ह्या वर्कशॉपमध्ये की जे मूल आहे तसंच राहील. म्हणजे आज जर ते स्टार्ट करते ह्या वर्कशॉपमध्ये माझ्यावर काम, तर ते 2 महिन्यांनी सेम बिहेवियरमध्ये राहील असं नसणार आहे. नक्कीच त्यांचे बिहेवियर पॅटर्न्स आणि त्यांची विचार करण्याची क्षमता ही एका वेगळ्या लेवलला केली असेल. तर वाटत असेल तर तुम्ही आत्ता माझ्याशी संपर्क करू शकता, म्हणजे पुढचं सेशन्स आपण डिसाईड करू शकतो. धन्यवाद. मी शुभदा भावे,